फार्मासिस्ट मित्रांनो नमस्कार. मी सचिन भालेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या समोर आलो आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणजेच आपलं फार्मसी काउन्सिल, आपल्या सर्वांना आता ज्ञात झाले फार्मसी काउन्सिलच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आम्ही परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून प्रचार करत आहोत. आज मी तुमच्याशी हितगुज साधताना काही गोष्टींवरती प्रकर्षाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं फार्मसी काउन्सिलमध्ये वर्षानुवर्ष एकाच संघटनेची सत्ता होती. सत्तेबद्दल कुठलंही दुमत नाही, परंतु या सत्तेने प्रचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या सत्तेने फार्मसी काउन्सिलची निवडणूक असते हेच आतापर्यंत 25-30 वर्षामध्ये कधी फार्मासिस्टला जाणून दिलं नाही किंवा माहिती करून दिलं नाही. सगळ्यात मोठा आक्षेप घेण्यासारखी ही गोष्ट आहे की इतर वेळेला वाढदिवसाचे मेसेजेस पाठवणारे फार्मसी काउन्सिल, इतर वेळेला नको ते मेसेजेस पाठवणारे फार्मसी काउन्सिल, एवढी मोठी प्रणाली ऑनलाईनची तुम्ही उभी करता, तुमच्याकडे SMS फॅसिलिटी असताना फार्मसी काउन्सिलचं निवडणूक होत आहे हे सांगायला मात्र तुम्हाला एक साधा मेसेज हा आमच्या फार्मासिस्टपर्यंत पोहोचवता आला नाही. प्रत्येक ठिकाणी अगदी प्रत्येक कॉलेजला गेल्यानंतर प्रत्येकाला अवेअर करावं लागतंय की फार्मसी सरळ सरळ प्रश्न विचारतात. म्हणजे आपण ज्युनियर प्रोफेसरचं सोडून देऊ विषय, पण सिनियर प्रोफेसर्स आणि प्राचार्य सुद्धा कॉलेजचे म्हणतात की अशी काही निवडणूक असते आणि याचे बॅलेट पेपर येतात, हेच आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. म्हणजेच या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून 25-30 वर्ष या सत्तेचा उपभोग घेतला आणि निर्लज्जसारखे आता प्रचार करत फिरतायत कॉलेजेसवरती. लाज वाटली पाहिजे या लोकांना. कॉलेजेस म्हणजे प्राचार्य किंवा शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडवतात, भावी फार्मासिस्ट घडवतात. हे फार्मसी फील्डमध्ये काम करतात आणि याच आमच्या प्राचार्यांना, शिक्षकांना आजपर्यंत यांनी पूर्णपणे अंधारात ठेवलं. आणि आजपर्यंत शोकांतिका आहे की कॉलेजेसला किंवा प्राचार्यांना हे माहीतच नाही की अशी काही निवडणूक असते. वास्तविक पाहता जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेलाच फार्मसी काउन्सिलने सांगायला पाहिजे की या फार्मसी काउन्सिलची कशा प्रकारे संरचना आहे, कशा प्रकारे याची निवडणूक होते. ज्युरिस्प्रुडन्समध्ये हे दिलेलं आहे. पण इतर ठिकाणी मेसेजेस पाठवणारे, कार्यक्रम घेणारे फार्मसी काउन्सिल मात्र या काउन्सिलची निवडणूक असते आणि याच्यामध्ये रजिस्टर्ड फार्मासिस्ट पार्टिसिपेट होऊ शकतो ही गोष्ट सांगण्यासाठी मात्र चुकलं. हे चुकलं नाही तर हे जाणून बजून प्लॅनिंग करून सत्ता ही वर्षानुवर्ष आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी काही लोकांनी केलेले हे षडयंत्र आहे फार्मासिस्ट विरोधात. आज फार्मसी फील्डला अधोगती आली. आज या सत्ताधाऱ्यांनी 25 ते 30 वर्ष या लोकांनी सत्ता उपभोगली. साधे बेसिक प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे नाहीयेत आणि हे कॅम्पेनिंग करतायत कॉलेजेसवरती. मी कॉलेजेस यासाठी म्हणतोय की कॉलेजेस रिटेल फार्मासिस्टला बऱ्यापैकी याची माहिती झालेली आहे. रिटेल फार्मासिस्टला यांनी आतापर्यंत कसा लुटला, कसा रिटेल फार्मासिस्टवरती अन्याय केला हे सर्वश्रुत आहे. रिटेल फार्मासिस्ट कुणी बर्बाद केला, कुणी कशा पद्धतीने बर्बाद केला. आमच्या फार्मासिस्टचे 50-50 हजार लाख रुपये गोळा करून 54 कोटी रुपये कुणी हडपले हेही सगळ्यांना माहिती आहे. एक्सपायरी ब्रेकेजेसच्या नादामध्ये या होलसेलरनी जी संघटना आज निवडणूक लढवते त्या संघटनेने रिटेल फार्मासिस्टला कशा पद्धतीने बर्बाद केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्या रिटेल फार्मासिस्टला डॉक्टर सप्लाय करणाऱ्या होलसेलरनी कशा पद्धतीने बर्बाद केलं हेही सगळ्यांना माहिती आहे. परंतु अकॅडमिकच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलने एक निर्णय असा दाखवावा की जो अकॅडमिकच्या फायद्याचा निर्णय घेतला गेला आणि शिक्षकांच्या फायद्याचा निर्णय घेतला गेला, कॉलेजेसच्या फायद्यासाठीचा निर्णय घेतला गेला. एक सिंगल निर्णय दाखवा. ते म्हणतायत आम्ही PPP कार्ड इंट्रोड्यूस केलं, ते कायद्यातच नाहीये ती गोष्ट. तुम्ही बेकायदेशीर कामं तुम्ही बरोबर अतिशय आनंदाने आणि अतिशय सुंदर पद्धतीने बेकायदेशीर कामं करता. PPP कार्ड हे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद अधिनियम किंवा फार्मसी ऍक्टमध्ये कुठेही लिहिलेलं नाही. ते बरोबर तुम्ही पैसे खाण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी लॉन्च केलं. तुम्ही म्हणताय आम्ही जागा घेतली 14 करोडची. अहो पण त्या जागेत एक रजिस्ट्रार, 25-30 जणांचे कर्मचारी आणि 6 जण निवडून जाणारे यांच्या ऐशारामासाठी आणि यांना ऐशारामामध्ये आलिशान सगळं दाखवण्यासाठी तुम्ही जागा घेतलीत. त्या जागेची गरज काय होती? साधा प्रश्न मी विचारतो. म्हणे गर्दी होते. मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशासाठी करून घेताय तुम्ही?
जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनही अंमलात आणलेत आणि वरून तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी गर्दी होते, तर तुम्ही फार्मसीची फसवणूक करताय. ती जागा तुम्ही घेतली, 14 करोड रुपये त्या जागेवरती खर्च केलेत. आज जस्टिफिकेशन देताय की आम्ही चांगली गोष्ट केली. अरे चांगली गोष्ट केली, आज गरज कशाची? हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग नसल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये कोणी घेत नाही. माझे रिटेल फार्मासिस्ट, त्या फार्मसीचे स्टुडंट्स बाहेर पडतात, त्यांना ट्रेनिंग नसतं. आणि हे कम्युनिटी फार्मसिस्ट सुद्धा व्यवस्थित घडवले जात नाहीत. यांना ट्रेनिंग देण्यासाठी जर 4 ठिकाणी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे या 4 मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही 3-3, 4-4 कोटीचे ट्रेनिंग सेंटर जर उभे केले असते, तर मला वाटतं ह्या सगळ्यात मोठा निर्णय झाला असता आणि आम्ही नक्कीच आज विरोधही केला नसता आणि निवडणुकीला उभे राहिलो नसतो. आणि असं नाही आहे तुम्हाला माहीत नव्हतं. आम्ही फार्मासिस्टने तुम्हाला वेळोवेळी या मागण्या केलेल्या आहेत, वेळोवेळी तुम्हाला याचा जाब विचारलेला आहे. पण तुम्हाला फक्त जिथं अर्थकारण तिथं तुमचा निर्णय, आणि मग तो निर्णय कसा चांगला, कसा आम्ही सुवर्णयुग आणलं याविषयी तुम्ही बोलता. आमचे कॉलेजेस आज प्रॉब्लेममध्ये आहेत. जर हेच ट्रेनिंग सेंटर्स या कॉलेजेसला विद्यार्थ्यांना आज उपयोगी पडले असते, कारण इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना तेवढी जागा नाही आहे ट्रेनिंग देण्यासाठी. आणि म्हणूनच आता डायरेक्टली युनिव्हर्सिटीने आणि PCIने डिक्लेअर करून टाकलं की ट्रेनिंग ऐच्छिक आहे. मग आमचे विद्यार्थी घडणार कसं आणि फार्मसी फील्डचं भवितव्य घडणार कसं? या सिरियस मुद्द्याला तुम्ही टाळताय, तुम्ही उत्तरं देताय, कॅज्युअल उत्तरं देताय, एकदम असे सहज उत्तरं देताय की आम्ही जागा घेतली, काय तर म्हणे गर्दी होत होती म्हणून जागा घेतली, म्हणून काही लोक त्याचे समर्थन करतायत. काही लोक समर्थन करतायत की नाही फार्मसी काउन्सिल आलिशान वैभव प्राप्त करून दिलं. अरे मॉलमध्ये जागा तुम्ही घेता, R स्क्वेअर मॉलमध्ये जागा घेता, त्यावेळेला त्या जागेचा रेट होता 16,000 रुपये स्क्वेअर फीट, तुम्ही दिले त्या 20,000 रुपये स्क्वेअर फीट. भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला ठेवतो. पण तुमची संस्था म्हणजेच आमचं फार्मसी काउन्सिल हे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी संस्था आहे. स्वायत्त संस्था असली तरी सरकारी संस्था आहे, सरकारने मान्यता दिलेली संस्था नाहीये, कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे. अशा संस्थेला महसूल खात्याकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही जागा मागितली असती तर 100% तुम्हाला जागा दिली असती फुकटमध्ये, महाराष्ट्र शासनाने जसं इतर संस्थांना ती दिली जाते. खाजगी संस्थांना, खाजगी चॅरिटेबल संस्थांना महाराष्ट्र शासन जागा देतं, पण तुम्ही प्रयत्नच केले नाही. का? कारण तुम्हाला तिजोरीवरती डल्ला मारायचा होता. हा 14 कोटीचा खेळ फार्मासिस्टने लक्षात घ्यावा. माझं ऑब्जेक्शन त्या बिल्डिंगला किंवा ठीक आहे आमचं फार्मसी काउन्सिल, आम्हाला अभिमान आहे किती सुंदर बनवलं तुम्ही. अहो पण ते बनवण्याची गरज होती, कारण गरज होती तर मग सरकारकडे आधी मागणी का नाही केली? आमच्या फार्मसीचा रजिस्ट्रेशनचा तो पैसा होता, आमच्या फार्मसीचा पैसा होता तो. आम्ही रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तो पैसा रिन्युअल डिपॉझिट म्हणून दिला होता, तो तुम्हाला उधळण्यासाठी दिला नव्हता. कोणत्या कायद्यानुसार तुम्ही तो पैसा वापरलात? म्हणजेच तुम्ही दरोडेखोर आहात, तिजोरीवरती दरोडा टाकणारे. अतिशयोक्ती नाही करत आहे मी. तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही एखाद्या पैशाचा वापर करता, म्हणजेच तुम्ही चोरी करता, म्हणजेच तुम्ही त्या पैशाचा विनियोग जो आहे तो चुकीच्या पद्धतीने केला. PPP कार्ड कायद्यात नसताना तुम्ही आमच्या खिशावरती डल्ला मारलात, तीही एक प्रकारची चोरीच आहे. ऑनलाईन फार्मसीचं पोर्टल तुम्ही रजिस्ट्रेशनला तुम्ही सांगता, उत्तरं देता RTI मध्ये की अमुक एका सरांच्या मागणीवरून आम्ही ते केलं आणि ठराव घेतला आणि ऑनलाईन फार्मसीचं पोर्टल आम्ही तयार केलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं पोर्टल आम्ही तयार केलं. हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं पोर्टल आहे, अतिशय चांगली भूमिका आहे की तुम्ही महिलांना लांबून यावं लागतं, लहान मुलांना घेऊन यावं लागतं, त्रास होतो, पैसा खर्च होतो म्हणून तुम्ही केलं. अहो पण हे करताना तुम्ही लूपहोल किती ठेवलेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा तुम्ही बोगस फार्मासिस्ट बनवण्याचा कारखाना बनवला साहेब. काय बनवलं? बोगस फार्मासिस्ट बनवण्याचा कारखाना. कारण 20 लाख रुपये तुम्ही त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या पोर्टलसाठी खर्च केलेत. आता 20 लाखामध्ये बँकेची वेबसाईट बनते, ती वेबसाईट 20 लाखामध्ये IT कंपनी आम्हालाही माहिती आहे, तर IT स्ट्रक्चर आम्हालाही माहिती आहे. 25,000 रुपये महिना पगारावरती माणूस तुम्ही तिथे ठेवलात, पण त्या पोर्टलमध्ये तुम्ही प्राचार्यांना जे अधिकार दिले त्याच्यामध्ये साधं रिमार्क टाकल्याचे रिजेक्ट करण्याचे अधिकार नाहीत, फक्त अप्रूव्ह करण्याचे अधिकार आहेत. आणि 7 दिवसामध्ये ते जर अप्रूव्ह केलं नाही तर डायरेक्टली ते ऑटोमॅटिक अप्रूव्ह होतं. एवढी घाणेरडी सिस्टम तुम्ही बनवलीत. याचा अर्थ तुम्हाला तिथे फक्त अप्रूव्ह करायचे, जे कोणी बोगस फार्मासिस्ट असतील त्यांचं व्हेरिफिकेशन तुम्हाला होऊ द्यायचं नाहीये. यासाठीच तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनची सिस्टम बंद केलीत. तुम्हाला भ्रष्टाचार करायचा होता, तुम्हाला बोगस फार्मासिस्ट बाहेरच्या राज्यातून येणारे सहज रजिस्टर करून घ्यायचे होते आणि म्हणून तुम्ही हे सगळं कांड केलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे कायद्यामध्ये कुठेही नाहीये, फार्मसी ऍक्टमध्ये त्याची नोंद नाहीये की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा कायद्यामध्ये अमेंडमेंट त्याच्यासाठी करावी लागते. एवढं भान सुद्धा तुम्ही ठेवलं नाही.
महाराष्ट्र शासनाची परमिशन साधी तुम्ही घेतली नाहीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना. एवढा महत्वाचा मुद्दा, पब्लिकच्या आयुष्याशी खेळ केला तुम्ही लोकांनी. आणि त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून होणाऱ्या रजिस्ट्रेशनमध्ये सर्वश्रुत आहे 50-50, 60-60 हजार रुपये तुम्ही इतर बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांचे त्यांना पास करून देण्यासाठी घेता. एक्झिट एक्झाम मध्ये 60 हजार रुपये माझ्याकडे पुरावा आहे, 60 हजार रुपये घेऊन तुम्ही एक्झिट एक्झाम सुद्धा क्लिअर करून देता. हा भ्रष्टाचाराचा पैसा कुठेतरी पायामुळे काउन्सिलमध्ये रुजल्याशिवाय हा भ्रष्टाचाराचा पैसा तिथे जात नाहीये. आणि कुणी काय असं हवेतच कुणालाही 60 हजार रुपये देत नाही आणि गॅरंटी दिली जाते पास करून देण्याची. आज धुळ्यामध्ये आम्ही पाहिलं, धुळ्यामध्ये तुमच्याच संघटनेचा एक माणूस जो आज जी संघटना तुमची निवडणूक लढवते ना, त्याच संघटनेचा एक पदाधिकारी धुळ्यामध्ये 6-6 लाख रुपये घेऊन रजिस्ट्रेशन करून देतो. हा आरोप नाहीये, याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि 100% याच्यावरती तुरुंगात जाण्याची तयारी तुम्ही लोकांनी ठेवा. तुम्ही लोकांनी महाभ्रष्टाचार केलेला हा 6-6 लाख रुपये घेऊन तुम्ही फक्त एका आधार कार्डच्या याच्यावरती तो माणूस पास असो नाही तर नापास असो 6-6 लाख रुपये घेऊन त्याला डायरेक्ट रजिस्ट्रेशन देता. तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रणालीमधला ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही सॉफ्टवेअरचा फॉर्म व्हॅलिडेट करताना त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटचं नाव टाकल्याशिवाय तुमचं सॉफ्टवेअर जर त्या ठिकाणी जर त्या कॅन्डिडेटला ऍक्सेप्ट करत असेल तर ही तुम्ही जाणून बुजून ठेवलेली चूक आहे. जाणून बुजून तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात. कारण आजही बऱ्याच ठिकाणी इन्स्टिट्यूटचं नाव दिसत नाही. त्या माणसाचं वय जर पाहिलं रजिस्ट्रेशनच्या वेळेचं तर 54 वर्ष 55 वर्ष दिसतंय. म्हणजेच तुम्ही हे बोगस जे बाहेरून आलेत ना, ज्यांनी इथे दुकानं चालू केले, इथे दुकानात त्यांनी नॉन फार्मासिस्ट म्हणून काम केलं आणि नॉन फार्मासिस्ट म्हणता म्हणता काम करता करता त्यांनी कुठल्या तरी राजस्थानच्या, हुबळीच्या, हैदराबादच्या कुठल्या तरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आणि घरी बसून डिप्लोमा करायचं. आणि तुम्ही लोकांनी अशा लोकांना सामावून घेतलं, अशा लोकांना रजिस्ट्रेशन दिले आणि फार्मसीच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलाय. फार्मसीची केलेली ही सगळ्यात मोठी गद्दारी आहे. आणि कोणत्या तोंडाने मतदान मागता हो तुम्ही? कोणत्या तोंडाने मतदान मागता? द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आजपर्यंत राज्यामध्ये नॉन फार्मसिस्टचे 40 हजारापेक्षा जास्त दुकाने निर्माण झाले, 30 हजारापेक्षा जास्त होलसेलर निर्माण झाले. हे सगळे नॉन फार्मासिस्ट आहे. यांना पाठीशी घालणारी कोणती संघटना आहे? यांना सामावून घेणारी कोणती संघटना आहे? जी संघटना 40 हजार म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मेंबर हे तुमचे नॉन फार्मासिस्ट आहेत आणि तुम्ही काउन्सिलची निवडणूक लढवताय आणि सांगताय फार्मासिस्ट फर्स्ट आणि फार्मसीच्या हितासाठी, फार्मसीच्या विकासासाठी. अरे एवढी तरी अक्कल पाहिजे आणि एवढी तरी शरम पाहिजे की आपणच नॉन फार्मासिस्टला पाठीवरती बसून ते विक्रमादित्यच्या पाठीवरती जसं भूत बसतं आणि तो त्याला कंट्रोल करतो ना, तसं आमच्या फार्मसीच्या पाठीवरती हे भूत नॉन फार्मसिस्टचं तुम्ही बसवलं. आणि आज निर्लज्जसारखे तुम्ही प्रचार करताय फार्मसीच्या विकासासाठी, फार्मसीच्या हितासाठी. द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी जाहीर तुमच्या समोर यायला तयार आहे. सगळ्यांच्या समोर डिबेट घ्या. ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की नॉन फार्मासिस्ट कोणत्या संघटनेचे आहेत आणि त्या संघटनेचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाची डिप्लोमा जो आहे तो डिप्लोमा त्यांनी कुठून केला याचा सुद्धा अजून तपास नाहीये. मी सगळ्या कॉलेजेसला जाहीर चॅलेंज देतो की कोणत्याही कॉलेजने पुढे येऊन परिपत्रक काढावं की यांच्या संघटनेचा जो अध्यक्ष आहे, जी संघटना निवडणूक लढवते त्या संघटनेचा जो महामहिम अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे, या अध्यक्षाचा डिप्लोमा कोणत्या कॉलेजमधून झाला त्या कॉलेजने प्रामाणिकपणे समोर यावं. माझं ओपन चॅलेंज आहे आणि त्या कॉलेजने मला त्यांची अटेंडन्स दाखवावी कॉलेजमधली. अहो जिथे तुमचा अध्यक्षच भ्रष्ट मार्गाने फार्मसी झालेला दिसतोय, अध्यक्षच भ्रष्ट मार्गाने ते रजिस्ट्रेशन आता केलंय की नाही कॉलेज तेही माहिती नाही. सत्ता तुमचीच होती त्याच्यामुळे तुम्ही त्यांना डायरेक्ट रजिस्ट्रेशन दिलंय की कसं हेही माहिती नाही. पेपरला न्यूज आलेले आहेत की आमदार फार्मासिस्ट, आमदार केमिस्ट, आमदार नेत्यांचं रजिस्ट्रेशन बनावट म्हणून वगैरे पेपरला न्यूज आम्ही वाचतो. पण तुम्ही आम्हाला कधी आरटीआय मध्ये सुद्धा त्याची माहिती दिली नाही. मग ज्या ठिकाणी तुमचे पाळमुळेच नॉन फार्मासिस्टला पुढे नेण्याचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या अधिकाराने भीक मागताय मतदानाची? आज तुमचा अध्यक्ष 2008 साली तुमच्या अध्यक्षाने रामविलास पासवान मंत्री असताना, पेट्रोलियम मिनिस्टर असताना, फार्मास्युटिकल मिनिस्ट्री त्यांच्याकडे होते, तुमच्या अध्यक्षाने तुमच्या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी भेट घेतली आणि काय मागणी केली की नॉन फार्मासिस्टला 5 वर्षाच्या अनुभवावरती रजिस्ट्रेशन द्या किंवा लायसन्स द्या किंवा सायांचे अधिकार द्या. का तर म्हणे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न. आम्ही इन्व्हाइट केलं होतं आमच्या फील्डमध्ये नॉन फार्मासिस्टला, आम्ही बोलवलं होतं त्यांना. त्यांनी वडापावच्या गाड्या टाकाव्यात, त्यांनी दुसरे काहीतरी धंदे करावेत, त्यांनी कुठेतरी हातगाडी टाकावी, भाज्या विकाव्यात. आम्ही फार्मासिस्ट आहेत, फार्मसी हा आमचा धर्म आहे, आमचं काम आहे. तुम्हाला काही इन्व्हिटेशन दिलं होतं का? निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या की या तुम्ही इथे दुकाने टाका. आज त्यांच्या पोटापाण्याची काळजी ज्या अध्यक्षांना आहे त्याचे व्हिडिओ सगळे आपल्याकडे आहेत.
ज्या अध्यक्षांना त्यांच्या पोटापानाची त्यांच्या पोराबाळांची काळजी आहे नॉन फार्मासिस्टला, त्यांनी फार्मासिस्टला मात्र वाऱ्यावरती सोडून दिलं आणि 45,000 नॉन फार्मासिस्ट आमच्या डोक्यावरती लादले. अशा माणसाच्या आधिपत्याखाली जे पॅनल आहे त्या पॅनलला आम्ही मतदान करायचं फार्मासिस्टने, त्या पॅनलला आम्ही प्रमोट करायचं. कॉलेजेसवर जाऊन प्रोफेसर्सला सांगता की तुम्ही मतदान करा, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. अहो इंटेलेक्च्युअल आहेत ते, तुमच्यासारखे नाही आहेत. त्यांना त्यांची अक्कल आहे मतदान कसं करायचं, त्यांना देवाने बुद्धी दिलेली आणि ते एक शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना तुम्ही सांगता पाठिंब्याचे पत्र द्या, राजकीय दबाव टाकता त्याच्यासाठी. इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण तुम्ही लोक त्या ठिकाणी करताय. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये इथले 2 मेंबर गेले. त्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे सगळे अधिकार तुम्ही तिथे जाऊन मतदान करता, तिथे जाऊन तुम्ही पॉलिसीज बनवता. पण पॉलिसीज बनवताना ज्या लोकांच्या डोक्यामध्ये नॉन फार्मसीचं कल्याण करण्याची भूमिका आहे ते लोक कोणत्या अँगलने कोणत्या तोंडाने फार्मसीचं भलं करणार आहेत. आजपर्यंत फक्त आर्थिकदृष्ट्या फार्मसी काउन्सिलची तिजोरी खाली केली, त्या तिजोरीवरती दरोडा घातला, त्या तिजोरी पूर्णपणे संपवली. काय केलं तुम्ही फार्मासिस्टसाठी, विद्यार्थ्यांसाठी? आजपर्यंत एक पत्र तरी तुम्ही इंडस्ट्रीला कुठल्या लिहिलं का की आमच्या इंडस्ट्री किंवा भारत सरकारला लिहिलं, महाराष्ट्र शासनाला लिहिलं की आमच्या इंडस्ट्रीजमध्ये एफडीएने कंपल्शन करावं की 70% पर्यंत फक्त फार्मासिस्ट असतील आणि फार्मासिस्ट सोडून इतर लोकांना त्या ठिकाणी ऍटलीस्ट कोर एरियामध्ये टेक्निकल फील्डमध्ये स्थान नसेल? दाखवा मला एकही पत्र. आम्ही 1000 वेळेला 2014 साली तुमच्याकडे मागणी केली की तुम्ही इंडस्ट्रीला असं एक पत्र व्यवहार करा आणि फार्मासिस्टला जॉब देण्यासाठीचं त्या ठिकाणी काम करा. आज नॉन फार्मासिस्ट लोक 8,000 रुपये 10,000 रुपये पगार देतात आमच्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला आणि त्याला वापरून घेतात. का काउन्सिलने आज पण तुमची संघटना एवढी स्ट्रॉंग आहे, तुम्ही म्हणता की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही M+M केलं, आम्ही काय केलं, ते PCC कोर्स काढले, त्याच्यावरती मी येतो. पण तुम्ही आजपर्यंत एक पत्र लिहिलं का की नॉन फार्मासिस्टने दुकानं चालवत पण आमच्या फार्मासिस्टला 25,000 रुपये पगार द्यावा? का काउन्सिल म्हणून तुम्ही ही गोष्ट केली नाहीत? का संघटना म्हणून ही गोष्ट तुम्ही केली नाहीत? एवढाच तुम्हाला फार्मासिस्टचा कायवार आहे. 30 वर्ष काय झोपले होतात का? 30 वर्ष काय तिथे काय खुर्च्या गरम करत होतात? आज चालले तुम्ही फार्मसीचा विकास करायला, म्हणे फार्मसीच्या विकासासाठी. कसला विकास करताय फार्मसीचा? काय फार्मसीच्या घरासमोर रस्ते बनवून देता का तुम्ही? 30 वर्ष काय केलं मग? 30 वर्ष तुमच्याकडे सत्ता दिली होती, 30 वर्ष आमचा पैसा तुमच्या ताब्यामध्ये होता, तो सगळा पैसा आज संपवला ना आता तुम्हाला विकास करायचा? निर्लज्जासारखे सांगताय की आता विकास करू फार्मसीचा. काय विकास करणार फार्मसीचा? फार्मसी देशोधडीला लावलात तुम्ही, फार्मसी संपवलात आणि आता विकासाच्या भाषा करताय. लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. आज फार्मासिस्ट म्हणून आम्ही जगतोय, काय परिस्थितीमध्ये जगतोय याचं तरी भान ठेवा. 8-8, 10-10 हजारावरती आमच्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला नॉन फार्मसिस्टच्या दुकानामध्ये नोकऱ्या करायला लागतात. पार्टनर म्हणून घेतलं जातं, नंतर लात मारून हाकललं जातं. ही तुमच्या नॉन फार्मसी असं कुठून आणत नाहीत शोधून. मग जॉब इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. गुजरात स्टेट फार्मसी काउन्सिलने जॉब इन्फॉर्मेशन सेंटर चालू केलं, त्याचा फायदा तिथल्या विद्यार्थ्यांना होतो, तिथल्या फार्मासिस्टला होतो. तुम्ही काय केलं? तुम्हाला मी स्वतः 534 2-2 ठिकाणी काम करणाऱ्या नोकरी करणाऱ्या फार्मसीची लिस्ट दिली होती. तुम्ही त्याचं उत्तर काय दिलं? म्हणजे आमच्या अखत्यारीत नाहीये, सेंट्रल काउन्सिलला आम्ही पाठवलंय. तर तुमच्या अखत्यारीतच गोष्टी नाहीये तर तुम्ही कामं कशासाठी करताय? कशासाठी चाललंय हे सगळं? आज फार्मासिस्टला लुटण्याचं काम फक्त तुम्ही लोकांनी केलं आणि आज तुम्ही चाललात विकास करायला फार्मसीचा. फार्मसीच्या नावावरती मतं मागताय. इथून मागे काय तुमच्या फार्मासिस्टला आम्ही निवडून दिलं नाही? आणि निवडून दिलंच नाही ना. पहिली गोष्ट सगळ्या कॉलेजेसनी यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे की बाबांनो, तुम्ही आता आमच्याकडे मतं मागण्यासाठी आलात, पण मतं मागण्यासाठी त्याच्या आधी तुम्ही सांगताय की 30 वर्षाचा आमचा सत्तेचा अनुभव आहे. जर तुमचा 30 वर्षाचा सत्तेचा अनुभव आहे तर हे 30 वर्ष तुम्हाला मतदानच आम्ही केलं नाही, आमच्यापर्यंत तुम्ही कधी बॅलेट पेपर पोहोचूच दिले नाहीत. आज प्रत्येक प्रिन्सिपॉल ज्यांनी 30-30 वर्ष कॉलेजेसवरती सेवा केली आहे, विद्यार्थी घडवलेत, अशा शिक्षकांना आम्ही जेव्हा विचारतो तुम्हाला मतपत्रिका पोचली का, ते म्हणतात आम्हाला आजपर्यंत ही निवडणूक असते हेच माहित नाही. मग तुम्ही निवडून गेलात कसे 30 वर्ष? भ्रष्ट मार्गाने तुम्ही निवडून गेलात. आता हे जगजाहीर झाले. तुम्ही पोस्टातून बॅलेट चोऱ्या करत होतात, तुम्ही पोस्टातून बॅलेट उचलत होतात आणि निवडून येत होतात आणि फार्मासिस्टला मात्र अंधारात ठेवत होतात. आता या वेळेला तुमची हिंमत असेल ना कोणातही, पोस्टातून फक्त एक बॅलेटला हात लावून दाखवा. तुम्ही गैरमार्गाने एक बॅलेट उचलून दाखवा.
त्या ठिकाणी फार्मासिस्ट दांडकं घेऊन हातामध्ये उभा राहिला नाही ना तर नाव सांगणार नाही. फार्मासिस्ट तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त एका बॅलेटची चोरी तुम्ही पोस्टातून करून दाखवा आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, एक जरी ठिकाणी असा इन्सिडेंट घडला तरी कोर्टात जाऊन ही निवडणूक कशी रद्द करता येईल आणि तुम्हाला मात्र सत्तेत बसू दिलं जाणार नाही. फार्मासिस्टला प्रामाणिकपणे मतदान करण्याचा अधिकार आहे. तुमचे काळे धंदे सगळ्यांसमोर आलेले आहेत. तुम्ही फार्मासिस्ट उद्ध्वस्त केला, तुम्ही 54 कोटीचे शेअर्स खाल्लेत सगळ्या आमच्या रिटेलरचे आणि आज त्याच रिटेलरच्या जीवावरती निवडणूक लढवताय. तुमच्या होलसेलर्सने डॉक्टर सप्लाय करून आमच्या फार्मासिस्टला पूर्णपणे फ्लॅट केलं, संपवलं. तुमच्या नॉन फार्मासिस्टच्या दुकानांनी आम्हाला बर्बाद केलं. अहो एवढंच कशाला आता 3-3 लाख रुपये 2-2 लाख रुपये देऊन तुमचे लोक सेटलमेंट करून कॉम्पिटंट पर्सन निर्माण करतायत होलसेलमध्ये कायद्याचा गैरफायदा घेऊन. नॉन फार्मा लोकांचे होलसेल चालू करतात. तुम्ही का मागणी केली नाही आतापर्यंत? होलसेलरला फक्त होलसेलला फार्मासिस्ट पाहिजे आणि चाललेत आता फार्मासिस्टचा कायवार घ्यायला. अहो फक्त आणि फक्त आईशारामात गाड्या घेऊन काउन्सिलच्या आमच्या फिरणं, विमान प्रवास करणं आणि तिथे काउन्सिलमध्ये भ्रष्टाचार करणं एवढं सोडून तुम्ही आजपर्यंत काहीही केलं नाही. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे, कोणत्याही व्यासपीठावरती मला बोलवा, तुमचे सगळे तज्ज्ञ लोक तिथे ठेवा. मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, समोर फार्मासिस्ट ठेवा. फार्मासिस्टला कळू द्या की तुम्ही काय दिवे लावलेत. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आहे हिंमत तुमच्यामध्ये, तुमच्या संघटनेमध्ये? तुमच्या संघटनेकडे तर मी ऐकलंय की कोट्यवधी रुपये पडलेले आहेत. मग आमच्या फार्मासिस्टसाठी एखादं तुम्ही केमिस्ट भवन बांधत सुद्धा आमच्या फार्मासिस्टसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर देण्याची तुमची हिंमत आहे असेल तर करा सँक्शन. 40 कोटीचं ट्रेनिंग सेंटर आम्ही देतो म्हणावं. प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी अशा प्रमाणे 4 ट्रेनिंग सेंटर आम्ही सँक्शन करतो. असा 40 कोटी एकदम सिंपल अमाऊंट आहे हो तुमच्या अध्यक्षांसाठी, एकदम छोटी. 54 कोटी त्यांनी अकाउंटला ट्रान्सफर केले. तर 40 कोटी म्हणजे काय? काहीच नाहीये. तर 40 कोटीमध्ये आमच्या फार्मासिस्टला एखादं ट्रेनिंग सेंटर देऊन टाका 4 ठिकाणी. आम्ही आज निवडणुकीतून माघार घेतो. चला, माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्यांना. आज फार्मासिस्टची फसवणूक आता करणं बंद करा. आता आम्ही एक संकल्प केलाय की निवडणुकीमध्ये हार होईल जीत होईल माहीत नाही, माल प्रॅक्टिस किंवा गैरप्रकार तर आम्ही तुम्हाला करू देणार नाही. यावेळेला तुमच्या कोणत्याही तालुका अध्यक्षाने फक्त बॅलेटला हात लावून दाखवावा, पोस्टातून उचलून दाखवावेत किंवा कुठलाही गैरप्रकार करून दाखवावा. नाही त्या तालुका अध्यक्षाला आयुष्यभर परिणाम भोगावे लागले नाही या गोष्टीचे तर फार्मसी फील्ड सोडून देईल. या वेळेला सुट्टी नाही तुम्हाला. गैरप्रकार आणि बेकायदेशीर कृत्य केलं तर 100% त्याची सजा तुम्हाला मिळणार आहे. हा पहिला इशारा सगळ्या तालुका अध्यक्षांनी ऐकून ठेवा. तुमचा कोणताच नेता तुम्हाला वाचवायला येऊ शकत नाही. हे माझं सचिन भालेकरचं तुम्हाला आव्हान आहे. म्हणून सांगतो, फार्मासिस्टला वेडं बनवणं बंद करा आणि हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या. हिंमत असेल तर केमिस्ट असोसिएशनला एवढा कळवळा आहे फार्मासिस्टना, द्या एक ट्रेनिंग सेंटर आम्हाला, बघू तुमच्या अध्यक्षांमध्ये किती हिंमत आहे. आणि आता सोडून द्या. आजपर्यंत तुम्ही निवडणूक माहिती होऊ दिली नाही. आम्ही निवडणूक जिंकू की हरू ही सगळी नंतरची गोष्ट झाली. फार्मासिस्ट ठरवतील मतदान करताना, परंतु प्रत्येक फार्मासिस्ट पर्यंत ही निवडणूक असते. आणि 30 वर्ष तुम्हाला यांनी माहीत होऊ दिलं नाही, 30 वर्ष तुम्हाला अंधारात ठेवलं, हे पोचवण्याचं काम मात्र 100% मी करणार आहे. 100% प्रत्येक फार्मासिस्ट पर्यंत पोचून त्या माणसाला हे अवेअर करणार आहे की या लोकांनी आपलं काउन्सिल गुलामगिरीत ठेवलं, या लोकांनी आपलं काउन्सिल हे ताब्यात ठेवलं, या लोकांनी आपलं काउन्सिल हे दाबून ठेवलं. आणि म्हणूनच आपल्याला आता परिवर्तन घडवायचंय. आपल्याला आता या काउन्सिलला गुलामगिरीतून मुक्त करायचंय. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. आज हा व्हिडिओ मी ऑफ द रेकॉर्ड म्हणजे परिवर्तन पॅनलसाठी नाही बनवला, परिवर्तनासाठी बनवलाय. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की परिवर्तन पॅनललाच मतदान करा. हे 6 जे आहेत ना, ज्यांनी आतापर्यंत माझ्या काउन्सिलमध्ये चोऱ्या केल्यात, माझ्या काउन्सिलला या लोकांनी दाबून ठेवलं, गुलामगिरीत ठेवलं, हे 6 लोक सोडून 35 उमेदवार आहेत. 35 मधले हे 6 लोक सोडून यांच्या संघटनेचे 29 उमेदवारांपैकी फार्मासिस्टला जो उमेदवार चांगला वाटेल त्याला मतदान करा. परत एकदा ऐका, 29 उमेदवारांपैकी फार्मासिस्टला जो उमेदवार चांगला वाटेल त्याला मतदान करा. पण या लोकांना मतदान करू नका. या लोकांना आम्ही 1000 वेळेला मागणी केली की अकॅडमिकचा माणूस त्याच्यामध्ये तुमच्या पॅनलमध्ये घ्या, पण यांनी आजपर्यंत अकॅडमिकचा माणूस पॅनलमध्ये घेतला नाही. त्याच्या मागचं कारण आहे, यांना रिटेलर पाहिजे, यांना होलसेलर पाहिजे. अकॅडमिकचा कोणी PhD झालेला प्रोफेसर, M.Pharm झालेला प्रोफेसर त्या ठिकाणी नकोय. त्याचं कारण काय? कारण
एखादा जर एज्युकेटेड आणि इंटेलेक्च्युअल थॉट्स किंवा विचारसरणी असणारा माणूस तिथे आला ना, त्यांना चोऱ्या करता येणार नाही, यांना चुकीचे डिसिजन तो घेऊ देणार नाही, तो जाब विचारणार. आणि तो जाब विचारणारा कोणी नको म्हणून यांना काउन्सिल ताब्यात ठेवण्यासाठी यांनी आजपर्यंत अकॅडमिक्सला फसवलं, शिक्षकांना फसवलं, कॉलेजेसला फसवलं. आजपर्यंत यांनी एकही कार्यक्रमाला कॉलेजला हजेरी लावली का दाखवा. महाराष्ट्रामध्ये 400 कॉलेजेस आहेत. आता मात्र प्रत्येक कॉलेजवर जाऊन म्हणतात आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही विकास करू. अरे विकास शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का? फार्मसीचा विकास करणार म्हणजे काय करणार? इथून मागे झोपले होते का 30 वर्ष? तर मित्रांनो, ही माझी स्पष्ट आणि सडतीड भूमिका आहे. मी तुम्हाला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, हा व्हिडिओ प्रत्येक फार्मासिस्ट पर्यंत जाईल याची व्यवस्था करा. कारण आपल्याला बदल घडवायचा आहे, कारण आपल्याला क्रांती घडवायची, आपल्याला आपल्या काउन्सिलला या गुलामगिरीतून मुक्त करायचंय. मी आता ट्राय करतो, मगाशी तर फोन उचलला नाही, पण मी आता ट्राय करतो MTNLचा नंबर लागतोय का. नाही तर परत काही लोक आहेत, काही लोक सोडलेले आहेत, पगारी लोक ठेवलेले आहेत यांनी आमची बदनामी करण्यासाठी. शेवटचा मुद्दा तो मी घेतो आणि थांबतो. पगारी लोक ठेवलेत आमची बदनामी करण्यासाठी. एक औरंगाबादला तर फुल टाइम पगारी माणूस ठेवलेला आहे, तो फक्त तेवढंच काम करतो. आमचे व्हिडिओज बघायचे आणि त्याच्यातून काहीतरी काढायचं आणि तेवढं पसरत राहायचं. पण आमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, यांच्या अध्यक्षांना करोडोमध्ये खेळायचं असतं. मला करोडोमध्ये खेळायचं नाही, मला फार्मासिस्टसाठी काम करायचं. 25 तारखेला परिवर्तन पॅनल किंवा फार्मासिस्टची सत्ता त्या ठिकाणी आल्यानंतर 26 तारखेपासून मी त्या काउन्सिलकडे फिरकणारही नाही. मला तिथे काय नॉमिनेशन मधून जाण्याचे झालं. आता तुम्ही एवढं राज्य केलं, बस करा आता. परत नॉमिनेशन मधून जायचं. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष होण्याचे स्वप्न बघतायत हे लोक. हे अध्यक्ष झाले तर फार्मासिस्टला पूर्ण मारूनच टाकतील, जगूच देणार नाहीत. आज आमचा कुठलाही स्वार्थ नाही, माझा स्वतःचा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नाही. मी निवडणूक लढवत नाही. मी माझ्या खर्चाने फिरतो, माझ्या खर्चाने प्रचार करतो. कशासाठी करतोय? फार्मासिस्टसाठी करतोय, माझ्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, फार्मसीच्या भवितव्यासाठी करतोय. मला कुठलंही पद फार्मसी काउन्सिलकडे नको, मला कुठलाही पुरस्कार फार्मसी काउन्सिलकडून नको. मला 26 तारखेपासून फार्मसी काउन्सिलमध्ये सुद्धा जायचं नाही. निवडणूक हारलो तर जाण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यानंतर फील्डमधूनच बाहेर पडावं लागेल, कारण हे लोक आम्हाला जगू देणार नाही 100%. निवडणूक जिंकलो तर चांगले फार्मासिस्ट तिथे निर्णय घेतील, आमची गरज नाही. आम्ही आमची दिशा दाखवून दिली, त्यांनी पुढे काम करायचंय. आणि निवडणूक जिंकवायची आम्हाला की हरवायचं हे फार्मासिस्टने ठरवायचंय. त्यामुळे परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन झालंच पाहिजे. भाकरी फिरली नाही, घोडा फिरला नाही तर काय होतं? भाकरी करपते, घोडा आडतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याला भाकरी फिरवावी लागेल, नाही तर ही भाकरी करपली नाही, ही आधीच यांनी जाळून टाकली, आपल्याला खाण्याला एक भाकरीच नाही ठेवलेली. त्यामुळे या लोकांना बाजूला काढा, एवढीच मी विनंती करेल. बाकी कुठल्याही इतर पॅनलच्या फार्मासिस्टचे आम्हाला कुठलाही वैर नाही, कुणाच्याही विरोधामध्ये आम्ही प्रचार करत नाही. मी स्वतः सगळ्या फार्मासिस्टचा रिस्पेक्ट करतो. आणि 29 पैकी पुन्हा एकदा सांगतो, 29 पैकी कुणालाही निवडून द्या, पण यांना निवडून देऊ नका. सत्य जाणून घ्या, या लोकांची असलियत जाणून घ्या आणि मगच मतदान करा, हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फार्मासिस्ट.